सध्या हिवाळी सुरू आहे आणि या हिवाळीमध्ये स्वतःला फिट राहणं, हेल्दी ठेवणं खूप गरजेचे असते आणि यासाठी लोक अनेक उपाय करतात. जॉगिंगला जातात, योगा करतात, असे अनेक उपाय करतात. पण त्यासोबतच जर तुम्ही आपण हेल्थी ज्यूस घेत असेल तर आज मी आलो आहे नवी मुंबईमध्ये घनसोली येथे. तर घनसोलीमध्ये एक ताई मला दिसले आहेत, तर ते आयुर्वेदिक ज्यूस विकताना दिसत आहे. तर आज त्यांच्याशी बातचीत करूया की ते कोणकोणते आयुर्वेदिक ज्यूस देत आहेत आणि त्यांचे आपल्या आरोग्यावर कोणते परिणाम होणार आहे. चला तर बातचीत करूया. ताई नमस्कार, TV9 मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही जात होतो तर आम्ही बघितलं की अनेक प्रकारचे असे आयुर्वेदिक ज्यूस आहेत. तर त्याचे महत्त्व काय वगैरे सर्वप्रथम तर तुमची ओळख करून द्या आमच्या प्रेक्षकांना. माझं नाव निर्मला अनिल मोरे. मी घनसोली घरोंदा इथे राहते. मी गेल्या 3 वर्षापासून हा ज्यूस सेलचं चालू केलं आहे. आमच्या घरामध्ये आम्ही सुरुवातीला याचा यूज करून पाहिला आणि त्याचे खूप सारे फायदे होते. त्यानंतर मग ज्यूस स्टॉलवर ज्यूस सेल करायला चालू केलं. तर सकाळच्या वेळेला पहाटे 3 वाजता मी उठते आणि प्रिपरेशन करते. सकाळी 7-7:30पर्यंत हे ज्यूस सेल करायला चालू होतात. 9:30पर्यंत ज्यूस सेल होतात. तर अनेक आजारांसाठी उपयुक्त असे ज्यूस आहेत. जर तुम्हाला शुगर असेल किंवा हार्टचा त्रास असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी असेल, व्हिटॅमिन C कमी असेल तर या गोष्टींचा फायदा होतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळे ज्यूस घेतले जातात. हा पुनर्नवा आहे. हा डेंग्यू, कावीळ आणि किडनी स्टोनसाठी वापरला जातो. तो बॉडीची हीट कमी करतो, आपला ताप उतरतो त्याच्यामुळे आणि आय विजन इम्प्रूव्ह होतो. तसेच आवळ्याचा ज्यूस आहे. आवळ्याच्या ज्यूसमुळे स्किनसाठी आवळ्याचा ज्यूस यूज केला जातो. अँटी एजिंग आहे आवळा जर तुम्ही नेहमी पित राहिला तर तुमचं वय आहे त्याच्यापेक्षा कमी दिसतं आणि केस गळती कमी होते. आवळ्यामुळे तुमची ॲसिडिटी पण कमी होते. आवळा जर पित राहिला तर हार्टसाठी तो खूप चांगला आहे, कारण ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आवळ्यामुळे पण. तसेच माझ्याकडे आहे दुसरा अर्जुन सालचा काढा. अर्जुन सालचा काढा पण खूप बेनिफिशियल आहे. अर्जुन साल काढा जर तुम्ही नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी घेत राहिलात तर तुम्हाला पूर्ण वर्षभर तुमची हार्टची रिस्क कमी होते. तसेच माझ्याकडे आहे मोरिंगा पावडर. मोरिंगा टी बनवला जातो. त्याच्यामध्ये मोरिंगा पावडर, वॉर्म वॉटर, लेमन आणि हनी असं मिक्स करून ते दिलं जातं. पुन्हा आहे मोरिंगा सूप, म्हणजे ड्रमस्टिकचं सूप. ते सूप जर घेतलं तर तुमचं आय विजन इम्प्रूव्ह होतं, जॉईंट पेन होत नाहीत आणि आयर्न मोठ्या प्रमाणामध्ये शेवग्याच्या शेंगामधूनही मिळतं, शेवग्याच्या पाल्यामधूनही मिळतं आणि तुम्ही ॲज अ सुपर फूड ते आहारामध्ये घेऊ शकता. दुसरे ज्यूस आहेत कडुनिंब, कारलं, गाजर, बीट, कोकम. कडुनिंब कारल्यामुळे तुमचे स्किन डिसीजेस तुम्हाला होत नाहीत. तुम्ही जर नेहमी घेत राहिला तर स्किनचे कुठलेही आजार तुम्हाला होत नाहीत आणि कारल्यामुळे तुमची ॲसिडिटी कमी होते. अद्रकमुळे एक ज्यूस आहे माझ्याकडे, विड्याचं पान, अद्रक आणि लसूण. तर त्याच्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल मेल्ट होतं किंवा कोलेस्ट्रॉल रिड्यूस होतं आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. गुळवेल हे सर्वांनाच माहीत आहे. कोरोना पिरियडमध्ये आपण सर्वांना त्या वनस्पतीची माहिती झालेली आहे आणि गुळवेलचे खूप सारे फायदे आहेत. आर्थरायटिस कमी होतो आणि जुन्या काळापासून गुळवेल हा डायबिटीजसाठी वापरला जातो, मधुमेहासाठी वापरला जातो. तसेच गुळवेलमुळे तुमची पचनशक्ती जर मंदावलेली असेल तर ती सुधारते. गुळवेलमुळे तुमचा कफ, सर्दी बरा होतो. इम्युनिटी पॉवर वाढते. जवळजवळ 150 आजारावर तो आहे आणि रक्त शुद्ध तर होतंच, पण ते अल्कलाईन असल्यामुळे जे क्रिकेट प्लेयर पाणी पितात, जे अल्कलाईन वॉटर असतं, सेम तोच इफेक्ट गुळवेलमुळे होतो. तर तुम्ही गुळवेल जर घेत राहिलात तर 1-2 महिन्यामध्ये तुमचा आहे तो कलर आहे ना, त्याच्यापेक्षा कलरमध्ये सुधारणा झालेली दिसते, म्हणजे वर्ण सुधारतो. तसंच आहे ओली हळदी. ओली हळदी जर आहारामध्ये यूज केली तर ती लिव्हरवर खूप चांगलं काम करते. वर्ण पण सुधारतो आणि ओल्या हळदीमुळे जर जखमा असतील, डायबिटीच्या जखमा असतील, तर ओली हळद आणि मध एकत्र घेतलं तर डायबिटीच्या जखमा लवकर बऱ्या होतात. तर ताई तुम्ही आता हे आयुर्वेदिक ज्यूस तर देता, पण ही कल्पना तुम्हाला कशा प्रकारे सुचली? माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक आहेत, तसेच ते वैद्य पण होते आणि बऱ्याच आजारावरती औषधं द्यायचे. आम्ही लहानपणी बघायचो तर आम्ही लहान असताना तेव्हाच पाहिलेलं गुळवेल वगैरे ते औषध द्यायचे, पुनर्नवा द्यायचे, मूळ व्याधीसाठी पण औषधं द्यायचे आणि त्यांचा परिणाम खूप चांगल्या प्रकारे होत होता. आम्ही ते पाहिलेलं होतं आणि नंतर मग कोरोनाच्या 2 वर्ष अगोदर आम्ही गुळवेल, पुनर्नवा वगैरे घ्यायला चालू केलं. तर त्याचे इफेक्ट चांगले होतात. मग हळूहळू क्युरियोसिटी वाढत गेली, वेगळं वाचण्यात आलं आणि नंतर मग
ज्यूस बनवले गेले आणि त्या ज्यूसचे चांगले परिणाम दिसून येतात. तर माझा सगळ्यांना सल्ला आहे की तुम्ही आता नवीन वर्ष चालू होत आहे, तर सकाळी जर फिरायला येत असाल तर वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस घ्या. इथे शक्य नसेल तर घरी बनवून पण घ्या, पण त्यामुळे तुमच्या आरोग्यामध्ये खूप सुधारणा होते. आजारी पडल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजारी पडण्याच्या अगोदर तुमच्या शरीरामध्ये काय कमी आहे, कॅल्शियम कमी आहे, विटॅमिन्स कमी आहेत की हिमोग्लोबिन कमी आहे, HB लेवल कमी आहे, ते एकदा चेक करा आणि त्यानुसार तुम्ही जर औषधं घेत राहिलीत. काही लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो. जर तुम्ही कारलं किंवा बीट घेतलं तर कॉन्स्टिपेशन बरं होतं आणि बरेचसे आजार आपल्या पोटाशी रिलेटेड असतात. आपलं पोट जर साफ असेल तर बरेच आजार होत नाहीत. म्हणून पोट साफ कसं होईल याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. ताई, तुम्ही आता पहाटे इतक्या लवकर तुम्ही ज्यूस विकण्यासाठी येतात, तर त्याचे नियोजन तुम्ही कशा प्रकारे करता? रात्री त्याचं प्रिपरेशन करून ठेवायला लागतं आणि पहाटे 3 वाजता उठून हे ज्यूस बनवले जातात आणि यातले सगळे ज्यूस फ्रेश असतात आणि हायजीनची प्रॉपर केअर केली जाते. कारण इथे प्यायला येणारे सगळे माझ्या घरच्यासारखेच आहेत आणि सगळं क्लीनली धुवून घेतलं जातं प्रत्येक गोष्ट, आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करूनच इथे सगळ्यांना दिली जाते, जेणेकरून कोणी आजारी पडणार नाही. जे आजारी पडले आहेत ते व्यवस्थित होतील आणि व्यवस्थित झाल्यानंतर जे फीडबॅक ते देतात ते ऐकल्यानंतर जे समाधान असतं त्याच्यापेक्षा मोठं समाधान नाही. तर सगळे ज्यूस घ्या आणि हेल्दी राहा. आता तुम्हाला तर माहीत आहे की ना सध्या असे अनेक आजार यांना पसरत आहेत, तर या आजारांवर हे ज्यूस कशाप्रकारे गुणकारी ठरतील? डायबिटीज पेशंटनी जर त्यांचा आहार नीट ठेवला, म्हणजे त्यांनी मैदा घेतला नाही, आहारामध्ये साखरेचं प्रमाण कमी केलं आणि कार्बोहायड्रेट्स कमी केले आणि प्रथिने जर वाढवले, तर प्रथिने वाढल्यामुळे काय होतं, त्यांचं डायबिटीज व्यवस्थित राहतो. आणि ज्यांना हार्टचं रिलेटेड प्रॉब्लेम आहे तर त्यांना सल्ला देईल की त्यांनी अर्जुन सालचा काढा सकाळी एकदा घ्यावा आणि 5 वाजता एकदा घ्यावा. चहा घेण्याऐवजी अर्जुन सालचा काढा ही एकदम हेल्दी हॅबिट आहे, तर तुम्ही तो घ्या किंवा विड्याच्या पानांचा घ्या. विड्याच्या पानांचा घेतला तरी चांगला आहे. आणि कडुनिंब, कारला आणि मिक्स ज्यूस आहे, कडुनिंब, कारला, आवळा, तुळशी, अद्रक, तो पण ज्यूस लाभकारी आहे. तर ह्या हॅबिट सर्वांनी अंगी बाणवल्या पाहिजेत. तर ताईंसोबत अजून एक दादा देखील इकडे आहे, तर त्यांच्यासाठी विचारू की ना ते कशा प्रकारे ह्यांचे साथ देतात ते. दादा नमस्कार, TV9 मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. ताईंची ही जी कल्पना आहे याबाबतीत तुमचं काय मत आहे? खूप चांगली कल्पना आहे आणि घरी अनुभव आला, लोकांना अनुभव आला, त्यामुळे सगळ्यांचं व्यवस्थित होतं हे समजलं आम्हाला. मग म्हणलं हे आपल्याला फरक पडला, मग लोकांना का देऊ नये, तर त्या कल्पनेमधनं आम्ही काढलं. तर मी यांना आदिवाशाकडनं, डोंगरामधनं जे आयुर्वेदिक आहे फ्रेश लिंबाच्या झाडावरील गिलोरी वगैरे त्यांच्याकडून गोळा करून ह्यांना देतो आणि सकाळी थोडी मदत करतो. त्याचा मी सिरकेमध्ये आहे आणि त्या पण MA झालेल्या आहेत. पण एक आयुर्वेदिक आपला बिझनेस पण झाला, ट्युशन वगैरे चालायच्या, मेहंदी क्लास, रांगोळी क्लास, मुलांचे क्लास चालायचे. तर त्याऐवजी एक आयुर्वेदिक उपाय झाला, आमचा पण बिझनेस होतो आणि लोकांचं पण चांगलं होतं आहे आणि लोकांना ते समजलं, त्यांना ते माहीत झालं. त्यामुळं लोक अगदी हट्ट करून आम्हाला इथे यायलाच भाग पाडतात, कधी सुट्टी घेऊ देत नाही. मी खूप चांगला आहे. मला पण डायबिटीस होता, गिलोईमुळं माझा एवढा फायदा झाला, मी आणखीन उतरून उभा राहिलो आणि बऱ्याचशा लोकांचा अनुभव आहे. तर ताई, ही ज्यूस घेण्याची ठराविक वेळ अशी कोणती आहे? सकाळी जर एम्प्टी स्टमक रिकाम्या पोटी जर हे ज्यूस घेतले तर त्याचा फायदा खूप चांगला होतो. आणि समजा गुळवेलचा ज्यूस तुम्ही किंवा अर्जुन साल काढा सकाळी तुम्हाला जर घेणं शक्य नसेल तर 5 वाजता, कारण तुम्ही 1 वाजता जेवले असाल तर तोपर्यंत तुमचं पचन वगैरे होऊन बऱ्यापैकी तुमचं पोट रिकामं झालेलं असतं. मग त्यावेळी तुम्ही जर हे ज्यूस घेतले तर ते गुणकारी, पण सकाळी घेतलेले जास्त फायदेशीर ठरतात. तर कुठलेही ज्यूस सकाळी घ्या आणि 1 तासानंतर तुम्हाला काय नाश्ता करायचा असेल तो करू शकता. आणि तुम्ही आहारामध्ये जर स्मूदी घेतली, स्मूदीमध्ये एक फ्रूट, पुदिना, एक कुठलेही लिफी व्हेजिटेबल आणि त्याची पेस्ट केली जाते, त्यातमध्ये काळी मिरी, लिंबू वगैरे टाकलं जातं आणि ती स्मूदी जर 1 बाउल घेतली तर प्रत्येकजण आजारापासून दूर राहील. तर आपल्या इकडे असे काही नागरिक आहेत, त्यांच्याशी देखील बातचीत करूया की त्यांच्यावर हा ज्यूस कशाप्रकारे फायदेशीर ठरतात. तर नमस्कार सर, तुम्ही ते रोज येता? हो, रेग्युलर. तुमच्यासाठी हा ज्यूस कशाप्रकारे फायदेशीर ठरला आतापर्यंत? खूप फायदेशीर. आम्ही रोज सकाळी मॉर्निंग वॉक करून नंतर जाताना इथून ज्यूस घेऊन निघून जातो. मग तुमच्या घरच्यांसाठी तुम्ही सल्ला द्याल की हा रोज ज्यूस पिला पाहिजे? रेग्युलर पिला पाहिजे. धन्यवाद सर. अमर भिंगारदेवे, TV9 मराठी, नवी मुंबई. सदर व्हिडिओ केवळ माहितीसाठी असला तरी या गोष्टी आत्मसात करण्यासाठी आपल्या संबंधित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.